मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आरोप लगाया है कि वरिष्ठ कांग्रेस नेता सांसद राहुल गांधी अति वामपंथी विचारधारा से ग्रस्त है। कांग्रेस अब महाराष्ट्र सरकार द्वारा पेश की गए जन सुरक्षा विधेयक का विरोध कर रही है। नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद दुबे, भारत न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासमोर एक मोठी बातमी येत आहे, बघत रहा फक्त भारत न्यूज 24 वर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसच्या भूमिकेवर सीधा निशाणा। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीच्या ग्रस्त असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे। या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जनसुरक्षा विधेयक तयार करण्याचा आल्यानंतर त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर संयुक्त चिकित्सा समितीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यामुळे काँग्रेसला देखील या विधेयकावर कोणताही आक्षेप नव्हता। त्यानंतर हे विधेयक विधिमंडळातून मंजूर करण्यात आले आहे। मात्र आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांपुढे कोणताच पर्याय राहिला नाही। त्यामुळे ते आता या जनसुरक्षा विधेयक विरोधात आंदोलन करत आहेत। राहुल गांधी यांना अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी घेतलेले आहेत, त्यामुळे ते अति डाव्या विचारसरणीच्या ग्रस्त झाले असल्याची टीका देखील फडणवीस यांनी केली आहे। नमस्कार, प्रमोद दुबे, चंद्रपूर।